जिज्ञान स्पिरिच्युअल चॅनलवर आपले स्वागत आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय. अधिक मासातील आजचा पवित्र अध्याय मन लावून ऐका. तुमच्या आयुष्यात नक्कीच सकारात्मक बदल होईल. अध्याय 1. नारायण नारद संवाद. श्रीकृष्ण व पांडव यांची भेट. श्री गणेशाला नमस्कार. श्री सरस्वतीला नमस्कार. श्री गुरुचरणांना नमस्कार. हे गणनायका, गजवदना, विघ्नहारका, मंगलमूर्ते, शुभकारका, सुख देणाऱ्या दयाघना, तू सर्वेश्वर आहेस. तुझे कोणतेही मनोरथ अपूर्ण राहिलेले नसतात. भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा तू कल्पतरू आहेस. कोणत्याही कार्यारंभी तुला नमस्कार केल्यास ते कार्य तू पूर्णतेस नेतोस. अशी तुझी कीर्ती वेद, स्मृतिग्रंथ आणि पुराणे यात गायलेली आहे. म्हणून हे गणपती, मी तुला आरंभी वंदन करीत आहे. हे पुराण पुरुषा, हे पूर्ण ब्रह्मा, हे स्वामी, तू अजन्मा आहेस. तू कधीही पतन पावत नाहीस, म्हणून तू अच्युत आहेस. तुला कुठलीही उपाधी नाही. असंख्य ब्रह्मांडाचा तू नायक आहेस. तू जग निर्माण करतोस, त्याचे पोषण करतोस व त्याचा अंतही करतोस. जगाला तू व्यापून असतोस आणि त्या जगाचा तू गुरुही आहेस. सर्व देवांचा तू देव आहेस. तरी मी तुझे वंदन करण्यास धजावलो ही माझी धिटाईच आहे. पण हे देवा, तुझ्याच सामर्थ्याने, तुझ्याच कृपेने, तुझ्याच समोर तुझे वर्णन करू लागलो तर मला काय कमी पडणार. सर्व सत्ता तुझ्या कृपेचीच आहे. हे ऋषिकेश, जे तुला सर्वस्वी शरण येतात व वंदन करतात त्यांना तू प्रसन्न होतोस व उत्तम बुद्धी देतोस, असे संत म्हणतात. म्हणून मी भक्तिभावाने तुला वंदन करतो व प्रार्थना करतो की माझ्याकडून ग्रंथरचना करून घे. असो. श्रीमद व्यास महर्षींनी पद्मपुराणात व बृहत्रार्दीय पुराणात अशी 2 अधिक मास महात्म्यांची आख्याने संस्कृतमध्ये रचली आहेत. त्यातील सर्व अर्थ घेऊन मी सर्वांना समजेल अशा मराठी भाषेत यथामती वर्णन करीत आहे. त्यात नैमिषारण्यात सूत शौनक आदी ऋषींना नित्य नवनवीन पुराणकथा सांगत असे. एकदा सर्व ऋषी सुताला म्हणाले, हे व्यास शिष्या, तुझे पुण्य थोर आहे. तू भाग्यवान आहेस. त्यांच्या कृपेने त्यांच्या वचनांचे रहस्य तू जाणतोस. म्हणून आम्ही मनापासून तुझी विनंती करीत आहोत. या अपार संसारात ऐकण्यासारख्या पुष्कळ गोष्टी आहेत. त्यातील जे अत्यंत श्रेयस्कर सारभूत असेल आणि ज्यामुळे आम्हाला परमानंद होईल, जे आख्यान भवसागरातून पलीकडे जाण्यास सहाय्यक होईल, ते कृपा करून आम्हास सांगावे. ऋषींची विनंती ऐकून सूत म्हणाला, अहो महामुनी हो, मी संकर जातीचा आहे. तरी तुम्ही मला विनंती करता, त्यामुळे मी धन्य झालो. म्हणून व्यासांकडून मी जे श्रवण केले तेच मी तुम्हाला नीटपणे माझ्या मतीप्रमाणे सांगते. तेव्हा ते कृपा करून श्रवण करा. कथा. एकदा ब्रह्मदेवाचा मानसपुत्र नारद मुनी त्रैलोक्यात स्वेच्छेने फिरत असता हिमालयाच्या जवळ असणाऱ्या बद्रिका वनात आला. तेथे नारायण ऋषीचा आश्रम होता. तेथे तपोवन होते. गगनचुंबी वृक्ष होते. घनदाट छाया होती. निबिड वृक्षातून सूर्यकिरण क्वचितच भूमीवर पडत होते. अनेक लताकुंजही ठिकठिकाणी शोभत होते. बोरण, रातांबा, बेल, फणस, जांभूळ, आवळा असे अनेक वृक्ष तेथे होते. गंगेचा प्रवाह विष्णुपदाजवळून वाहत होता. पशु पक्षी परस्परांचे वैर विसरून सुखाने विहार करीत होते. तुळशीच्या बागा होत्या. फुलझाडे बहरलेली होती. जाई जुई मालती कितीतरी वेली तेथे होत्या. त्यांच्या फुलांचा घमघमाट काय विचारता. तपस्वी लोकांच्या पर्णकुट्या गंगा तीरावर शोभत होत्या. ठिकठिकाणी योगी ध्यान लावून बसत होते. अनेक सिद्धगण तसेच देवही तेथे आनंदाने येऊन राहत होते. अशा ठिकाणी नारद मुनी अकस्मात आला. तेथे महान तपस्वी जितेंद्रिय नारायण ऋषी ब्रह्मचिंतन करीत बसले होते. त्यांना नारदाने साष्टांग नमस्कार केला व हात जोडून उभा राहून नम्रपणे व गोड शब्दात बोलू लागला. हे नारायणा, तू निष्काम आहेस. तुला कर्माचे बंधन नाही. तू परमेश्वरच आहेस. वास्तविक तुला तप करण्याचे कारण नाही, पण लोकशिक्षणार्थ तू येथे तप करतोस.
व लोकांना मर्यादा घालून देतोस. पूर्वी कृतयुगात एकाच्या पुण्याने अनेकांना पुण्य मिळे आणि एकाच्या पापाने अनेकांना पाप लागे. कलियुगामध्ये मात्र तू अशी व्यवस्था केली आहेस की ज्याचे कर्म त्यालाच भोगावे लागते. पुण्य असो किंवा पाप असो, इतरांचा त्याच्याशी संबंध नसतो. सर्वांनी आपापले कर्म करावे हे स्वतःच्या कृतीने तू शिकवितोस. ह्या असार संसारात सर्व लोक विषयासक्त आहेत, तरी त्यांचे कशाने कल्याण होईल व माझेही कल्याण होईल असे काहीतरी योग्य कार्य तू स्वतः मला सांगावेस, अशी माझी विनंती आहे. मी तुला शरण आलो आहे. तू परोपकारी आहेस असे वेदही म्हणतात. तरी लोकांवर उपकार करण्यासाठी अशी कथा मला सांगावी की मी ज्यामुळे लोक निर्भय होतील. नारदाची विनंती ऐकून नारायण ऋषीला आनंद झाला. तो कथा सांगू लागला. शंका आली की नारद प्रश्न विचारी व नारायण ऋषी त्याचे समाधान करी. नारायण ऋषी म्हणाला, नारदा, पुरुषोत्तमाचा महिमा सर्वात मोठा आहे. नारदाने विचारले, पुरुषोत्तम हा कोणता देव आहे? नवीनच काहीतरी ऐकतो आहे, त्याची कथा सविस्तर सांगावी. नारायण ऋषी म्हणाले, तुझा प्रश्न चांगला आहे. पुरुषोत्तम हे एका महिन्याचे नाव आहे. त्या महिन्याच्या स्वामी पुरुषोत्तम आहे, म्हणून त्या महिन्याचे नावही पुरुषोत्तम असेच पडले आहे. त्या मासाचे व्रत योग्य प्रकारे आचरण केले तर पुरुषोत्तम देव प्रसन्न होतो. नारदाने विचारले, प्रत्येक महिन्याला स्वामी असतो, पण त्या स्वामीमध्ये पुरुषोत्तमाचे नाव मी ऐकले नाही. हा कुठला महिना आणि त्याचा स्वामी पुरुषोत्तम कसा? त्या महिन्याचे स्वरूप काय? त्या महिन्यात कोणती कृत्य करावी? जप कोणता करावा? दाने कोणती द्यावी? तसेच त्याचे अद्भुत फळ काय मिळते? कोणता देव संतुष्ट होतो? आणखी इतरही काय माहिती आहे ती मला कृपा करून सांगा. दीनवत्सल साधू प्रेमाने अधिकही ज्ञान देतात. हे नारायणा, ह्या पृथ्वीवर अनेक लोक असे आहेत की ते परस्वाधीन असतात, दरिद्री असतात, कुणी रोगी, कुणी निपुत्रिक, कुणी जड बुद्धीचे, कुणी मुके, कुणी आंधळे, कुणी खोटारडे, कुणी विद्याहीन, कुणाचे कपडे फाटलेले, नीच, लंपट, जरा जर्जर, नास्तिक, दुसऱ्याचे गुलाम, निराश, शक्तिहीन, कुरूप, कुष्ठरोगी, कुणाचे आईवडील मेलेले, कुणाला मित्रच नाहीत, कुणाला हवे ते मिळत नाही, असे अनेक दुःखी लोक आहेत. काय श्रवण केले असता व आचरण केले असता त्यांची स्थिती सुधारेल. काही स्त्रिया विधवा, निपुत्रिक, हिनांग, अतिशय दुर्धर संकटात सापडलेल्या, रक्तपित्त, अपस्मार आणि क्षय इत्यादी रोगांनी ग्रस्त अशा स्त्रिया व पुरुष असतात. त्यांची स्थिती पाहून मला खूप वाईट वाटते. तरी मजवर कृपा करा. तू सर्व तत्त्वज्ञानाचा अखंड निधी आहेस. नारायण ऋषी म्हणाले, तू उत्तम प्रश्न केला आहेस. तरी मी श्रीकृष्णाने युधिष्ठिराला जे व्रत सांगितले होते तेच तुला सांगतो, ऐक. दुर्योधन व इतर कौरव यांनी द्यूतात युधिष्ठिराला फाविले, सर्वस्व हिरावून घेतले आणि शेवटी द्रौपदीही पणाला लावली व युधिष्ठिर हरला. दुःशासनाने द्रौपदीची विटंबना केली, पांडवांची निर्व्यसना केली, सर्व खाली माना घालून बसले. कृष्णाने गुप्तपणे तिचे रक्षण केले. पुन्हा पांडव द्यूतात हरले व त्यांच्या नशिबी वनवास आला. पाचही पांडव व द्रौपदी काम्यक वनात वनवासी लोकांप्रमाणे राहू लागले. वल्कले नेसले, कंदमुळे खाल्ली, पाण्यासाठी कमंडलू वापरले, साध्या वस्त्रात भूमीवर झोपले. ते अनेक दुःखे भोगत होते. त्यांना भेटायला एकदा द्वारकेचा राजा श्रीकृष्ण काम्यक वनात आला. अत्यंत प्रेमाने पांडवांनी त्याचे स्वागत केले. द्रौपदी रडू लागली. पांडवांची दैन्यावस्था पाहून व द्रौपदी क्रुश झालेली पाहून श्रीकृष्णाचे हृदय द्रवले. कृष्णाच्या अंगात क्रोध संचारला. त्याचे रूप भयानक झाले. त्याच क्षणी त्याने कौरवांचा नाश करायचे ठरवले. पांडव घाबरले, पण अर्जुनाने अतिशय नम्रपणे गोड बोलून श्रीकृष्णाचा राग कमी केला. त्याच्या युक्तिवादाने व क्षणागतीने श्रीकृष्ण पुन्हा शांत झाला. तेव्हा पांडवांच्या जीवात जीव आला. कृष्णाला फल मुलाधिक समर्पण करून व बरोबरच्या मुनींनाही त्यांचा योग्य प्रकारे पूजन करून संतुष्ट केले. नंतर श्रीकृष्णाजवळ संवाद करताना पांडवांना श्रीकृष्ण म्हणाला, मी तुम्हाला काही गोष्टी सांगणार आहे. असे म्हणून नारायण ऋषी म्हणाले, नारदा, तू आता मला जो प्रश्न केलास तोच प्रश्न युधिष्ठिराने कृष्णाला विचारला. तेव्हा कृष्ण त्यांना जुनी कथा सांगू लागला.
अधिक मास महात्म्य अध्याय 1 समाप्त. जय श्रीराम, जय जय राम, हर विठ्ठल. ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि रोजचा अध्याय ऐकण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा.